नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या 10 जुलैच्या भागात काय पाहायला भेटलं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर आता पहिले तर असं पाहायला भेटलं की शरू राहुलकडे गेलेली असते. ती राहुलशी बोलत असते. राहुलला म्हणत असते, राहुल मला काय वाटतंय, मला ना असं वाटतंय की आपण पैसे घेऊन नको जाऊयात, थोडं थांबूयात. राहुल म्हणत असतो, अगं शरू असं का करतेस, जे काही पैसे आहेत ते आपल्याला पुरेसे आहेत, आपण अमेरिकेला जाऊन राहू ना, चल ना तू माझ्यासोबत. तर शरू म्हणते, राहुल मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत. तर राहुल म्हणतो, अगं तू पण असं का करते, जे आहेत ते इनफ आहेत पैसे. पण शरूला ते काही मान्य नसतं. नंतर शरू म्हणत असते की मला तुझ्यासोबत लग्न करायचंय, तर तू इथेच थांब, तू नको जाऊ बँगलोरला. असं आता इकडे शरू राहुलला म्हणत असते. कारण आता ती जी घरच्यांना इमोशनली ब्लॅकमेल करून फसवत असते ना, ते तिचं तिला माहिती. तिला असं वाटत असतं की आता तर मला खरी संधी आहे आणि सगळेजण माझं ऐकतील, असं आता शरूला वाटत असतं. तेवढ्यातच आता ते दोघेही जण बोलत असतात. आता कोणीतरी तिथे येतं. मग आता राहुल म्हणतो, आत्ता कोणी आलं असेल, आत्ता कोण आलं असेल म्हणताच शरू म्हणते, कुणालाही कळू देऊ नकोस की मी इथे आली आहे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. असं बोलून आता शरू लपलेली असते. पण आता तिची जी ओढणी आहे ती तिथेच बेडवर सोडून गेलेली असते. दुसऱ्या बाजूला आता जो राहुल आहे तो दरवाजा ओपन करतो. पाहतो तर काय, आता समोर आपल्या वहिनी साहेब असतात. कोण, जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका ह्या तिन्ही वहिन्या त्याच्या समोर उभ्या असतात. आणि त्यांना पाहून पहिला तर तो गडबडतो, नंतर म्हणतो, काय झालं काय झालं वहिनी, तुम्ही आज इथे कशा काय. तर मग आता जानकी म्हणते, अरे राहुल, जो काही प्रकार झाला त्यासाठी आम्हाला खूप गिल्टी वाटते, त्यासाठीच आम्ही आलोय. मग आता राहुल म्हणतो, पण काय एवढं काय नाही. मग नंतर ऐश्वर्या म्हणते, अरे आता आम्हाला आधी आतमध्ये तरी घे, हे काय चाललंय तुझं, दारावरच सगळं काही विचारतोयस. मग आता राहुल त्यांना आतमध्ये यायला सांगतो. आपली डिटेक्टिव्ह ऐश्वर्या तर डिटेक्टिव्ह करगिरी करण्यामध्ये खूप व्यस्त असते. कुठे इकडे बघते, कुठे तिकडे बघते, तिचं तेच चालू असतं. कारण तिला माहिती असतं ना की शर्वरी इथे आली आहे, असं तिला वाटत असतं. म्हणून ती आता सगळीकडे शोधाशोध करत असते. पण हे जे आहे ना, त्या जानकी आणि अवंतिकाला अजिबात आवडत नसतं की ऐश्वर्या अशी करते. म्हणजे त्यांना कुठेतरी असं कसं तरी बिचारास, म्हणजे त्यांना त्रास होत असतो की काय ही अशी का करते, म्हणजे अपमानास्पद कुठेतरी त्यांना वाटत असतं. दुसऱ्या बाजूला ऐश्वर्याचं तर चालूच असतं शोधाशोध मोहीम. आणि मग आता राहुल पण थोडासा गडबडतो. मग आता तो राहुल त्यांना बससुद्धा म्हणत नाही. आणि ह्यांचं पुराण चालू असतं जानकीचं, की हे जे काही झालं तर मग आम्ही चुकी केली, तुझ्यावर आरोप केला, ह्या त्या सगळं जानकी बोलत असते. आणि हे ऐश्वर्याला तर मान्य नसतंच, पण आता काय करणार, ती सगळं ऐकून घेत असते. थोड्या वेळाने आता ऐश्वर्या म्हणते, अरे हे काय आहे, तुझ्या घरात माणसं आलेत आणि तू त्यांना निदान बस तरी म्हणत नाही आहेस. बरं ठीक आहे, चल मीच बसते. असं बोलून आता ऐश्वर्या स्वतःहून बेडवर बसते बरं का. आणि कोणीही सांगत नाही, राहुल सांगतच नाही की बसा म्हणून. आणि मग आता जानकी आणि अवंतिकाला काहीच वाटत नाही की राहुलने बसायला नाही बोलला म्हणून. त्या तर म्हणजे तर काय बोलायचं, त्या ऐश्वर्यावर थोडा पण विश्वास ठेवायला मागत नाहीत. आणि त्यांना ऐश्वर्या चुकीची वाटते. ती एवढी एवढी तिने मदत केली आहे हे सगळं काही जानकी आणि अवंतिका विसरून गेल्यात. आणि आता फक्त त्यांना त्यांच्या वंश प्यारे आहेत आणि वंशच ऐकतात त्या. तर मग आता ऐश्वर्या बिचारी एकटी बसते. तो तरी खूप मस्त असा भाग आपल्याला पाहायला भेटणार आहे आजच्या भागात, की ऐश्वर्या बसते, खूप भारी वाटतं. म्हणजे ती बोलली ते योग्यच बोलली. नंतर मग आता तिचं लक्ष त्या ओढणीकडे जातं, शरूची ओढणीकडे लक्ष जातं. आणि हे लक्ष दुसऱ्या कोणाचंच गेलेलं नसतं, फक्त ऐश्वर्याचं गेलेलं असतं. दुसऱ्या बाजूला आता ऐश्वर्या मनातच विचार करते की ह्या राहुलला हितना काहीही करून गायब केला पाहिजे. कारण होतं काय, राहुल सोप्यावर बसतो, मात्र त्या दोघींना अजूनही त्यांनी बसायला सांगितलेलं नसतं बरं का, अवंतिकाला आणि जानकीला. एवढ्यातच त्यांना कळलं पाहिजे होतं की राहुल त्यांचा कसा पाहुणचार करतोय, पण तरीसुद्धा काहीच त्यांना फरक पडत नाही. पण बिचारी ऐश्वर्या मात्र बसून घेते.
आणि मग नंतर आता इकडे जानकीचं चालू असतं माफी बिफी मागणं आणि तिच्यासोबतच आपली अवंतिकासुद्धा त्या राहुलची माफी मागत असते. आणि मग नंतर आता ऐश्वर्या म्हणते ह्याला कळटवायला पाहिजे म्हणून म्हणते, अरे राहुल, तुझ्या घरात माणसं आलेत, साधा चहा तरी बनव, चहा तरी घेताय का असं तरी विचार, अशी ऐश्वर्या आता त्याला म्हणते. नंतर मग आता त्या अवंतिका आणि जानकी तिच्याकडे रागाने बघू लागतात. मग आता ती म्हणते, काय मी का चुकीचं म्हटली, मी खरंच तर म्हटले. नंतर मग बोलते, बरं ठीक आहे, मला पाणी तरी दे. असं बोलून आता राहुल पाणी आणायला आतमध्ये जातो. तेवढ्यातच आता जी ऐश्वर्या आहे ती उशी बाजूला करते आणि शरूच्या ओढणीचा फोटो घेते. आणि दुसऱ्या बाजूला अवंतिका म्हणते, काय चाललंय तुझं, तुला कळतंय का, कसं वागतेस तू, अशी अवंतिका आता ऐश्वर्याला बोलत असते. ऐश्वर्या बोलते, मला काही फरक पडत नाही, मी जे वागते ते योग्यच वागते, तुम्ही शांत राहा, तुम्ही काही बोलू नका. मला तर असं वाटतंय ना, ती जानकी आणि अवंतिका कुठेतरी त्या बिचाऱ्या ऐश्वर्याला साईड करतायत. त्याच्याने कुठं ती चांगली झाले ती परत वाईट व्हायला वेळ लागणार नाही असं मला तरी वाटतं. तुमचं मत तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा, पण असं मला वाटतं. दुसऱ्या बाजूला राहुल पुन्हा येतो, पाणी घेतो, पाणी देतो ऐश्वर्याला, पाणी वगैरे पितात. नंतर मग आता ऐश्वर्याचं तर काम झालेलं असतं, शरू तर काही तिला भेटत नाही, पण निदान फोटो तरी तिने घेतलेला असतो. नंतर मग आता ते लोक निघून जातात. नंतर मग अवंतिका म्हणते, बस झाली ऐश्वर्या तुझी डिटेक्टिव्हगिरी, चल आता घरी, असं बोलून आता ती घरी घेऊन गेलेली असते. तेवढ्यातच आता ते लोक निघून गेलेले असतात आणि मग शरू बाहेर येते. शरू बाहेर येते, राहुलला म्हणतो, काय ॲक्टिंग केलीस यार राहुल तू, खरंच माझ्या वहिनींना तर तू पूर्ण म्हणजे इमोशनलच करून टाकलेस, आता तर आपले चान्सच आहेत पैसे मिळण्याचे. असं आता इकडे जी आपली शर्वरी आहे ती राहुलला बोलत असते. नंतर म्हणते की आता मलासुद्धा अशी मुळूमुळू वागण्याची ॲक्टिंग करायला हवी, असं आता शरू राहुलला बोलते. आणि मग आता बोलते, मला निघायला हवं राहुल. मग राहुल म्हणतो, हो ठीक आहे निघ. मग आता शर्वरी परत एकदा म्हणते की राहुल प्लीज तू मला सोडून कुठेही जाऊ नको, पैशाचा बंदोबस्त होईल, तू प्लीज मला सोडून जाऊ नको, मला तुझ्यासोबत सुखी संसार करायचा आहे. तर राहुल म्हणतो, हो मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. इकडे आपल्या सुमित्रा आईला वेगळीच काळजी वाटू लागलेली असते की आपली शर्वरी गेली तरी कुठे, म्हणून त्यांनी नवस केलेला असतो, त्यांना मंदिरात जायचं असतं. आता त्या सारंगच्या कानावर ही गोष्ट घालतात. तर मग आता म्हणतात, शरू गेली कुठे, मला तिला पण घेऊन जायचं आहे. तर सारंग म्हणतो, शरूताई नक्की कुठे गेले ते मला सुद्धा माहिती नाही आहे. मग आता म्हणतो की तू नवस वगैरे बोललीस तिच्यासाठी. तर सुमित्राई म्हणते, हो रे, इतके दिवसांनी सगळं काही चांगलं झाले, त्या बिचारीच्या आयुष्यात किती संकट आली, म्हणून मी तिच्यासाठी नवस केलाय, असं सुमित्राई आता सारंगला बोलतात. सारंगला कुठेतरी ऐश्वर्याचं बोलणं तर पटत असतंच की बघा आई जी वागते ती फक्त शरूची लाड करते, मी एवढा जेलमध्ये होतो माझ्यासाठी नाही साकडं घातलं, माझी साधी विचारपूस पण केली असेल की नाही ह्याच्यात माझ्या शंका आहे, असं सारंगच्या मनात आलेलंच असतं. दुसऱ्या बाजूला आता सुमित्राई म्हणतात, अरे जरा शरूला फोन तरी कर, मग ती नाश्त्याच्या टायमाला गेलेली तिथून अजून घरी आलेली नाही आहे का. तर सारंग म्हणतो, अजून पण ती घरी आलेली नाही आहे. तेवढ्यातच आता सारंग फोन लावतो, पण शरू काही फोन उचलत नाही. शरू म्हणते, हे बघ सारंगचा फोन येतोय, तो आता फोन करतोय, मला घरी बोलवत असेल, पण मला जायला हवं, असं ती राहुलला म्हणते. आणि म्हणते की राहुल आपलं भेटणं पण आता कमी होऊ शकतं हां, आता मला पहिलं तिकडचं नीट करू दे, कारण विक्रांत गेलाय त्या दुःखामध्ये आहे असं घरच्यांना वाटतंय, पण आता आपलं जर भेटणं वाढलं तर प्रॉब्लेम होईल, असं शरू आता राहुलला म्हणते. आणि म्हणते, ती माझी आई ना जरा खूपच इमोशनल झाली, तिला अजून इमोशनल मला करायला पाहिजे, तुझ्यासारखी ॲक्टिंग मला करायला पाहिजे, असं बोलून आता ही बया तिथं ओढणी विसरून गेलेली असते. ओढणी तिथंच असते आणि तशीच ती घरी निघालेली असते घाईघाईत. दुसऱ्या बाजूला आता सारंग आईला म्हणत असतो, हो तुला ना शरूचीच खूप काळजी आहे ग आई, तुला आम्ही मेलो काय गेलो काय तुला काहीही फरक पडत नाही, असं आता जो सारंग आहे तो आईला म्हणतो. आई म्हणते, सारंग काय बोलतोयस तू, तुला समजतं का. आता आई इथे सारंगला ओरडते. दुसऱ्या बाजूला आता ऐश्वर्या जानकी तिथे आलेल्या असतात आणि अवंतिका त्या तिघीही आलेल्या असतात. तर मग आता आपली ऐश्वर्या म्हणते, काय चुकीचं बोलले हो सारंग, काय चुकीचं बोलले आई, ते आहेत तेच बोलले, तुम्ही शरूताईची काळजी घेताय, आम्ही एवढं ह्याला होतो जेलमध्ये होतो, मी तर गुन्हा पण केला नव्हता, तरीसुद्धा तुम्हाला आमची काळजी नव्हती. मग सारंगही हेच बोलत असतो. तर लगेच आता जानकी पुन्हा एकदा ऐश्वर्याला तिथे तोंड बंद करण्यासाठी सांगते. मला ना खरंच जानकीचं हे वागणं अजिबात पटत नाही आहे. ती ऐश्वर्याला नेहमी नेहमी असं तोंड बंद करून गप्प राहायला सांगते,
जिथे ती बोलायला जाते, हक्कासाठी लढायला जाते, नाही लढू देत आहे, ज्याच्याने ना खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. आणि जानकी स्वतः बोलायला सुरुवात करते. मला हेच पटत नाही. पण ठीक आहे, चल आपल्याला पटून नाही पटून काय फायदा आहे. मग दुसऱ्या बाजूला आता जी ऐश्वर्या आहे ती म्हणते बरं ठीक आहे, मी काहीच बोलत नाही. असं बोलल्यानंतर आता मग शरू तिथे आलेली असते. शरू आलेली असते पण ती बिन ओढणीची. आता बिन ओढणीची का आली, हा जाब आता आपली ऐश्वर्या तिला विचारणार आहे. तर हा आहे आजचा मस्त असा रंजक भाग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहायला आणि ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, मी अशाच पद्धतीत जास्त काही फोटो वापरणार नाही, पण अशीच माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. धन्यवाद.